तर गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे रामदेव किरसान हे 5217 मतांनी आघाडीवर आहेत। तर गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान 5217 मतांनी आघाडीवर। गडचिरोलीमध्ये अशोक नेते भाजपचे उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर। नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी 11000 मतांची आघाडी घेतली आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसताना पाहायला मिळतोय। तर आता विविध ठिकाणी जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। सांगलीमध्ये आपण पाहतोय विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष। विशाल पाटील हे पहिल्या फेरीपासून या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील या दोघांना देखील या ठिकाणी मोठा धक्का। काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचा गुलाल, विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। पहिल्या फेरीपासूनच विशाल पाटील या ठिकाणी आघाडीवर आहेत। नक्कीच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आता सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण केली जाते। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे, कारण सांगलीमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळतोय। विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी